नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरवी शनी मम्मा. मम्मा. तर मंडळी, आज काल शिवजयंतीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही त्या व्हिडिओला पण, आणि त्याआधी जो व्हिडिओ होता तुमचे खूप छान छान कमेंट आले, त्याच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. आणि अजून म्हणाल तर एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आपला एक खूप छान सबस्क्रायबर आहेत, त्यांची मला कमेंट आली होती की आरती तू कमेंट होल्ड का करते, जर मी तुझ्याबद्दल चांगलं बोलते आहे तर तू कमेंट होल्ड का करते. तर मला त्यांना असं सांगायचं की ताई, काही कमेंट होल्ड केलेल्याच बरं आहेत, कारण कमेंटमधून खूप काही प्रकार होतो. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी कमेंट लपवते आहे, होल्ड करते, तर नाही ताई, त्याच्यामागे काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळे ते मी पब्लिक नाही केलेत. तर हो, तुम्हाला जर वाटत असेल कमेंट होल्ड करते आरती किंवा मग रिप्लाय नाही करत आहे, तर त्याच्यामागे काही ना काही कारण आहे, त्यामुळे मी करते होल्ड. आणि मला एकच लाईनीमध्ये बोलायचं आहे की कमेंट सेक्शन, यूट्यूब याच्यामुळे घर संसार बर्बाद झालेत अक्षरशः. आणि म्हणजे आई लेकराला धरत नाही की नातू आजीला धरत नाही, अशी गोष्ट झालेली आहे ह्या कमेंट सेक्शनमुळेच. आणि परत परत तोच विषय किती वेळ आपण हे करणार, कंटिन्यू तेच. त्यामुळे मग मला असं नाही म्हणायचं आहे की तुमची कमेंट चुकीची होती. मी ॲग्री करते तुमच्या कमेंटला, चांगली कमेंट होती, पण तरीही मी पब्लिक नाही केली. ठीक आहे, जे मला बोलायचं ते तुम्ही समजू शकतात आणि जे तुम्हाला बोलायचं ते मला समजलेलं आहे ताई. पण एवढंच आहे, बाकीच्या सगळ्या तुमच्या ज्या आलेल्या चांगल्या कमेंट आहेत त्याला मी नक्की रिप्लाय केलेला आहे, पण एक कमेंट मी नाही पब्लिक केली. थोडं समजून घ्या मला पण. आणि बस आता कुठेतरी थांबायचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणून तसं करते. आणि अजून एक गोष्ट, आपल्या इगतपुरीला महत्त्वाचं काम होतं, त्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं, पण मग नाही झालं ते, कारण आरविश काल खेळता पडला. आरविशच्या परत पायाला लागलेला आहे, त्याने हात पूर्ण असा हाताला म्हणजे पूर्ण घासलेला आहे, आणि परत त्याच्या दोन्ही गुडघ्यांना पण लागलेलं आहे. खेळता काल पडला, रात्री तो 1 वाजता पडला काल. आणि त्याच्यानंतर मग त्याला परत सकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेली होती आणि डॉक्टरांकडे दाखवून आणलं. पॅरासिटामॉल वगैरे परत दिलेले आहेत, तुम्हाला दाखवते वाटलं असतं. आणि मंडळी, खरंच आहे ना, आज इगतपूरला एवढं महत्त्वाचं काम होतं, जसं विचार केलं की नाही, उद्या 11ची गाडी पकडायची आहे, उद्या इगतपूरला जायचंच आहे. आणि फोन आला होता, त्यावरून आम्ही ठरवलं होतं की नाही, उद्या निघायचं आहे म्हणून. पण तो प्लॅन आम्हाला डायरेक्ट कॅन्सल करावा लागतं, कारण आरुषच्या पायाला खूप लागलेलं आहे. पायाला म्हणण्यापेक्षा इथे हाताला खूप जास्त लागलेलं आहे. मला ना हे सगळं ना म्हणजे ना माझं डोकंच चालत नाही हे सगळं विचार करून की नेमका प्रॉब्लेम काय येतोय. म्हणजे नवीन काही ना काही, रोजच नवीन काही ना काही आमच्यासमोर आहे, आणि जे आहेत तेच मी तुम्हाला खरं सांगते. आता आम्ही चाललो आहोत, म्हणजे इगतपुरीला लग्न आहे रविवारचं, तर लग्नाची थोडीफार शॉपिंग करायची आहे. अरे पडशील, लागेल बेटा, मस्ती नको करू. तर त्या लग्नासाठी थोडीफार शॉपिंग करायची, आरविशला कपडे घ्यायचे खरं तर. आणि बघू, मला म्हणजे लग्नासाठी शॉपिंग करायची, बस एवढंच सांगेल. तर मग त्याच्यासाठी मी निघते आहे आता. आणि बघा काय काय शॉपिंग करते ते तुमच्यासोबत पण शेअर करते. उद्या लग्नासाठी पण निघायचं, उद्या हळद असेल, परवा ते लग्न आहे रविवारचं. आणि लगेच सोमवारी माझ्या मोठ्या भावाचा मला फोन आलेला आहे, वर्षश्राद्ध आहे म्हणून मावशीचं, तर तिकडे पण जायचं आहे. म्हणजे 3 दिवस माझे बिझी असेल, आणि त्याच्याबरोबरच आपलं महत्त्वाचं काम पण तिकडे आहे. तर त्यासाठी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच ते काय काम आहे, ते पण करण्यासाठी जायचं आहे. तर चला मग आता आपण शॉपिंगला जाऊया. तुम्हाला विशाल दाखवते. काय हे आरूला दाखवा, आणि याला किती लागलं दाखवा रे, तुझा हात दाखव. हात दाखव. कुठे लागलं तुला, दाखव. अच्छा, इथे लागलं. आणि पायाला कुठे लागलं अजून, हे बघा, दोन्ही पाय. रात्री खूप रडला मंडळी, खूप रडला, ऐकतच नाही अजून. आता चॉकलेट खाल्ला. अच्छा, अजून काय केलं. आपण कुठे चाललो आता. जुडिओ मध्ये. अच्छा ठीक आहे, चला जातो. आणि विरू हाय कर सर्वांना. ओके, बरं, हाय. तर चला थोडंफार शॉपिंग करून येते आणि दाखवते तुम्हाला पण, चला. तर मंडळी, काल जे आरवीसाठी कपडे आणले होते रेंटनी, ते रिटर्न देण्यासाठी आली आहे मी. आणि मुलुंड भाजी मार्केटमध्ये आहे शॉप, जितूबाई ड्रेसवाला म्हणून फेमस आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी घ्यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा, खूप जास्त फेमस आहे. आय थिंक जे मुलुंडमध्ये राहत असतील त्यांना ऑलरेडी माहीत असेल, पण मला आत्ता माहिती झालेलं आहे त्यासाठी. आणि जो आरवीचा ड्रेस तुम्ही पाहिला काल घातलेला होता, त्याने जी वेशभूषा घेतली होती ती सर्वांना खूप आवडली. आता तेच पहिले हे काम आता करून घेते, मग बाकीची जी शॉपिंग वगैरे आहे ती तुमच्यासोबत शेअर करेल. चला,
ये 4 है और यशस्वी का हाँ अस्मिता आप अस्मिता अपना धनश्री और तर मंडळी मला खायचा आहे वडापाव आणि गरम गरम खायची इच्छा होती. ॲक्च्युली मला छोटीशी भूक लागली आहे. विशालला बोलली मला वडापाव खायचा आहे म्हणून मला घेऊन द्या. कुठेही खाऊ पण मला खायचं आहे ते खायचं आहे गरम गरम. शॉप शोधते आता कुठे भेटेल आता वडापावचं शॉप कुठे आहे? ते बघतो कशाला आम्ही. मुंबईमध्ये जागोजागी वडापावचे आहे शॉप पण आता असतात. इथं दिसत नाहीये म्हणून. हो ठीक आहे चला बघूया कुठे येते. कोणाला सॉरी बोलतोय रे? शूज ट्राय करतायत. ओय अरे बापरे अरे असं नको करू आर्विश. आहे तर मग आर्विशसाठी पण कपडे बघूया आपण. बट हा आणि तो व्हाईटवाला सेम आहे. सेम काहीच फरक नाही. फक्त तो व्हाईट आहे आणि हा वेगळा कलर आहे. कपडा क्वालिटी पण सेम आहे. मंडळी विदासाठी फ्रॉक घेते. व्हाईट कलरमध्ये फ्रॉक घेतला आहे. हा बघा हा मला आवडला मग घेतला तिच्यासाठी कारण मग तिला खूप छान दिसेल त्यासाठी. आणि हे आर्विशसाठी एक टी शर्ट घेतलं मी डेली यूजला. विशालने शूज घेतलेत आणि अजून बघते मी. ॲक्च्युली विदासाठी खूप छान छान मला ड्रेसेस मिळत आहेत ऑप्शन. बघते चॉईस करते पण एक फ्रॉक जो आवडला तो लगेच घेतला मी असं. आणि आर्विशला मला यावेळेस आर्विशचा स्टॉक एवढा नाही वाटत आहे तरी बघते जर आवडला तर घेईल मी आर्वूसाठी. हे बघा हा एक आहे पण मग हा विशाल बोलतात नको घेऊ हा म्हणून. आता मला आवडलं होतं. विधा दीदीसाठी घेऊ हा आर्विश. विधा दीदीसाठी काय घ्यायचं? ती वाली घ्यायची आहे ना? तर माझ्यासाठी ही सँडल चॉईस केली आहे. हे बघा ही घेते आहे मी. सगळं लेडीज वेअर आहेत. ती खूप छान आहे. हे बघा ह्या पण आहेत. ही ब्लॅक बघू विशाल. ही ब्लॅक नाही. तर आमची शॉपिंग करून झालेली आहे आता आणि आता आम्ही इकडनं निघतो आहोत स्टेशनला जाण्यासाठी. स्टेशनला जायचं. हो चला मग. मी घरी आलेली आहे आणि लगेच आल्यावरती स्वयंपाकाची सुरुवात केली. वरण भात आहे थोडा दुपारी बनवलेला आणि आता मी अंड्याची भुर्जी आणि चपात्या करणार आहे. म्हणजे असं वरण भात अंड्याची भुर्जी चपाती असं रात्रीचं जेवण असेल आमचं. आणि शॉपिंग काय काय केली ते पण मला दाखवायची तुम्हाला. आणि हो आज मला पूर्ण शॉपिंग विशालने करून दिलेली आहे. मी माझा 1 रुपया पण खर्च नाही केला. सगळे पैसे विशालचे होते आज. मला होतं घे तुला जे घ्यायचे ते घे. पण मग मी मला ज्या गोष्टींची म्हणजे गरज होती असं वाटत होतं त्या मी घेत होते आणि मला आवडल्या त्या गोष्टी घेतल्या ज्याची गरज होती मला ते. तर दाखवेल तुम्हाला मी शॉपिंग काय काय केली आहे ते. तर मंडळी आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि बसले मी आता जरा 5 मिनिटं. माझी अजिबात इच्छा नाही आहे काम करायची पण करावं लागेल. मला सकाळी लवकर निघायचंय. पॅकिंग पण करायची आहे ना? पॅकिंग करायची अजून बाकी आहे ना? आर्विशने ना एक खेळणं बघितलेलं आहे बॉल टाकायचा. त्याच्याकडे होता अगोदर. तर ही बघा आर्विशने हे घेऊन आलाय आज आत्ता संध्याकाळी. टाकू बाबू. पाणी नको भरू आता. आता नको पाणी भरू. रात्रीचं वाजले. हे बघा आला पाणी घेऊन. नको ना बाळा.
पूर्ण घर ओलं होतोय बाळा. अजून लय वेळ आहे रंगपंचमीला. हा झाली मावशी शिफ्टिंग, आजच झाली वाटतं. बघा कसं ऐकत नाही हा पोरगा जरा पण. मंडळी घरातली कामं आवरायची, भांडी घासायची आहेत मला आणि झाडू वगैरे मारायचं आहे. डोळ्याला बघा तुम्ही थोडं बरं वाटते आता, मला रेडनेस कमी वाटतोय आज. आणि अजून म्हणाल तर सकाळी लवकर निघायचं आहे. तर आज शॉपिंग काय केली ते तुम्हाला दाखवते. विशालच्या पैशांमधून शॉपिंग केली आज. ॲक्च्युली तो माझा हक्कच आहे शॉपिंग करायचा, पण मग मी असं म्हणजे नाही का विचार करते की नको बाबा विशालच्या पैशांमधून करायला. काय माहिती का असं मला होतं. आय डोंट नो असं का होतं, पण मला असं होतं कधी कधी की नको बाबा खर्च होईल जास्त असं वाटत असतं मला. पण त्यांनी मला आज बोललं मनसोक्त तुला जे पाहिजे ते घे. मग मी केली शॉपिंग, तुम्हाला हे लिप बाम घेतलं आहे एक, झुडिओमधून घेतलं हे मी. त्याच्यानंतर हा बॉडी स्प्रे घेतलेला आहे एक. पुन्हा आर्विशसाठी हे टी शर्ट घेतलं आपण, हे बघा. त्याच्यानंतर अजून हे विदासाठी फ्रॉक घेतलाय व्हाईट कलर मध्ये. तिला छान दिसेल, खूप सुंदर आहे. कपडा क्वालिटी मला खूप आवडली म्हणून मग मी हे विदासाठी फ्रॉक घेतला. ओके. आणि हे सँडल ही तर ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे मी. हे बघा ही घेतली. आर्विश मस्त नको करू. आणि इकडे आहेत विशालचे शूज. आरू लागलं ते तुझ्या जखमेवर लागलं तर तुला त्रास होईल. बाबू काय झालं, काय करतोय तू? हे आहेत विशालचे शूज. हा विशालचे शूज. कोणाचे शूज आहे? व्हेरी गुड. बाबाचे नाही आहे. हे आहेत विशालचे शूज. आणि हे घेतलेले आहेत कानातले. अशी थोडीशी शॉपिंग केलेली आहे. आणि उद्या जायचं आहे तर मग तयारी करते आहे. लग्नामध्ये साडी कोणती नेसणार ह्या सगळ्या गोष्टी फायनल करायच्या आहेत. मिठू ओरडतोय, झोपायची वेळ झाली असं सांगतोय, तर मिठूला झोपेल. तर म्हणजे आता घरातलं सगळं आवडते, बॅग पॅक वगैरे करते. तर आज माझ्या नवऱ्याच्या पैशातून केलेली शॉपिंग तुम्हाला दाखवलेली आहे. आणि कशी वाटली शॉपिंग मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट बोलायची आहे की आर्विश पडला ते तुम्हाला दाखवलं, तर एक ना एक प्रॉब्लेम मी फेसच करते आहे. भरपूर प्रॉब्लेम मला येत आहेत, पण आपल्या इगतपुरीला महत्त्वाचं काम पण आपल्याला करायचं आहे. तर आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.